नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आता या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे अशी की लोकसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची दुसरी यादी जी ती जाहीर झाली आहे. नागपूरमधून नाना पटोले यांना, तर मुंबई उत्तर मध्यमधून प्रिया दत्त यांना, मुंबई दक्षिणमधून मिलिंद देवरांना, तर सोलापुरातून सुशीलकुमार शिंदे, तर गडचिरोली चिमूरमधून नामदेव उसंडी यांना तिकीट मिळणार आहे. त्यामुळे नागपूरमधला उमेदवार कोण याबद्दलची चर्चा ही जोरदार रंगलेली असताना, कारण नागपुरात नाना पटोलेंना तिकीट द्यायला नको याबद्दल खुद्द नागपूरमधल्याच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. असं असतानाही काँग्रेसने नाना पटोले यांना तिकीट देऊ केलेलं आहे. त्यामुळे आता भाजपकडनं नितीन गडकरी असतील आणि काँग्रेसकडनं नाना पटोले. त्यामुळे ही जी लढत आहे ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी लक्षवेधी लढत असणार आहे. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आपल्याबरोबर माजी मंत्री, माजी खासदार विलास मुत्तेमवार आपल्याबरोबर, काँग्रेसचे नेते. विलास मुत्तेमवारजी, खरं तर आपली देखील इच्छा होती इथून निवडणूक लढण्याची, पण काँग्रेसकडनं नाना पटोले यांना तिकीट मिळालं. आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, इच्छा नाही. कसं आहे की पक्ष जो आदेश देतो त्यांच्या इच्छेप्रमाणेच असते. आपली इच्छा दर्शवून काही होत नाहीये. तिकीट अनाऊन्स झाल्यानंतर आपल्याला तयारी करावी लागते आणि आता नाना पटोले झाला असेल तर त्याचं स्वागतच आहे. शेवटी हा पक्षाचा निर्णय आहे. हा पक्षाचा जरी निर्णय असला तरी नागपूर काँग्रेसमधूनच खरं तर नाना पटोले यांच्या नावाला विरोध होता. कारण नाना पटोले यापूर्वी भाजपमध्ये होते, नंतर ते काँग्रेसमध्ये आलेले आहेत. हा निर्णय आपल्याला पटलाय का? माझं काय म्हणणं आहे की ते आता भाजपमध्ये होते हे जगजाहीर आहे आणि त्यांनी भाजप सोडली. मोदीच्या कार्यप्रणालीवर टीका करून त्यांनी भाजप सोडली. गडकरी आणि फडणवीस यांच्या वर टीका करून त्यांनी जे शेतकऱ्यांचे हाल केले, शेतकऱ्यांना न्याय नाही दिला आणि एकूणच जे देशाचं वातावरण आहे त्याच्या विरोधामध्ये त्यांनी स्टँड घेतला आणि ते काँग्रेसमध्ये आले आणि त्याला येऊनही आता 1 वर्षाच्या पेक्षा जास्त काळ झालेला आहे. पण मूळ काँग्रेस निष्ठावंतांचं काय? आपण तर काँग्रेस निष्ठावंत आहात. माझं काय म्हणणं की आता दुसऱ्या पक्षामधून जेव्हा कोणती तरी भूमिका घेऊन कोणी येतो ते आता ते म्हणजे काँग्रेसमध्ये जेव्हा आले त्याचा काही विरोध नाही झाला ना तेव्हा, तर तुम्ही काँग्रेसमध्ये येऊ नका म्हणून किंवा त्यांना कशाला घेता म्हणून. आता जर ते काँग्रेसमध्ये आले त्याला खूप वेळ झाले. आता तो काही मुद्दा नाहीये की त्याला तुम्ही कसा विरोध करता किंवा लोक विरोध करून राहिले. आणि इथल्या नगर काँग्रेसनी किंवा कुणीही त्याचा विरोध केलेला नाहीये. इथे असा काही विरोध कोणी येऊन की याला देऊ नका म्हणून असंच नाही. आता त्याचा 8 दिवसापासून नाव चाललेलं आहे, पण असं कोणी नगर काँग्रेस काँग्रेस कोणीच विरोध केला नाही त्याचा. असं काही कोणीच समोर आले नाही. आता कसं आहे की कोणाची माझी उद्या उमेदवारी झाली असती तर काही लोक नाराजच होते ना, राहिलेच असते. आता ते होत राहतं. ते काय की आता ते उमेदवारावर आहे की तो किती लोकांशी संपर्क करतो आणि लोकांना विश्वासात घेतो. आणि शेवटी काँग्रेसच्या लोकांना असं वाटतं की या वेळेला आता आपण सगळे मतभेद विसरून भाजपा कशी पराभूत होईल आणि मोदी सत्तेवर येणार नाही याची जाणीव सामान्य कार्यकर्त्यांना झालेली आहे. आणि म्हणून ते या वादात न पडता राहुल गांधी, प्रियंका गांधी या ज्या पद्धतीने पक्षाचं काम करून राहिले, पक्ष मजबूत करून राहिले, तर ते एवढं करत असताना आपण आता या क्षुल्लकच्या मुद्द्यावर त्याच्यामध्ये वाद घालणं किंवा किंतुपरंतु निर्माण करणं अशी काही आता काँग्रेस कार्यकर्त्यांची मानसिकता नाही आहे. म्हणजे उद्यापासून आपणही प्रचाराला लागणार? तर मी तर पहिलेच डिक्लेअर केलं ना, जो काँग्रेसचा उमेदवार राहील. आता कसं आहे, मी 9 वेळा मला काँग्रेस पक्षाने तिकीट दिली आणि 7 वेळा मी निवडून आलेलो आहो. तर मग मी जेव्हा आलो तेव्हाही काही लोकांची नाराजी होती ना, परंतु लोक मग नंतर कामाला लागले ना. तर मला तर काही म्हणजे मी असं तर बोलू शकत नाही ना की मला तो हा निर्णय आवडला नाही मी काम करणार नाही म्हणून. काम नाही करणार म्हणजे आतापर्यंत मी काँग्रेसमध्येच आहे. मी पक्षाचा सरचिटणीस होतो, वर्किंग कमिटीमध्ये. या सगळ्या गोष्टींवर शेवटी जो सच्चा कार्यकर्ता आहे त्याला काँग्रेसचा कुठलाही निर्णय असेल तो मान्य करावा लागतो. त्याच्यामध्ये काय आर्ग्युमेंट नसतं. आर्ग्युमेंट तिकीट अनाऊन्स व्हायच्या पूर्वी, अनाऊन्समेंट झाल्यानंतर नाही. हो, पण आपण आपल्या बाजूने मोर्चे बांधणी केली होती? नाही नाही, बिलकुल नाही. देशामध्ये मोर्चे बांधणी करून कधी तिकीट घेतलंच नाही. मी तर यावेळेला दिल्लीलाही नाही गेलो. नाही, इच्छा तर व्यक्त केली असेल आपण. अरे बाबा, माझं नाव युनानिमसली नगर काँग्रेसमधून गेलं. माझं नाव युनानिमसली प्रदेश काँग्रेसमधून गेलं. स्क्रीनिंग कमिटीमध्ये चर्चा झाली. त्यांना कसं वाटलं असेल की आता माझं वय जास्त आहे परंतु तरुण माणूस आलेला आहे, ऐकता आक्रमक आहे, त्यांना त्याची आक्रमकता आवडली असेल
काहीतरी कॅल्क्युलेशन पक्षांनी केले असेल ना. शेवटी सोनियाजी, राहुलजी हे सगळे लोक जे काँग्रेसचे ते सीईसी मध्ये असतात, त्यांनी निर्णय घेतला ना. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर हे होते विलास मुत्तेमवार. खरं तर विलास मुत्तेमवार हे 60 टर्म काँग्रेसचे खासदार राहिलेले आहेत आणि गेल्या सरकारमध्ये जर आपण बघितलं असेल ते केंद्रीय मंत्री देखील होते. त्यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. आता उद्यापासून आम्ही प्रचाराला देखील लागू असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. यानंतर आपण बघूयात, आपण जर लक्षात घेतलं तर पुन्हा मोदी पंतप्रधान होणार नाहीत असं भाकीत शरद पवारांनी केल्यानं चर्चेला तोंड फुटलं आणि त्यावरून आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा केली जाते. बघूयात त्याबद्दलचा स्पेशल रिपोर्ट. पवारांची भविष्यवाणी खरी ठरणार? राजकीय वाऱ्याची दिशा नेमकी ओळखण्याची ख्याती असणारे राजकारणातील जाणता राजा शरद पवार यांनी निवडणुकीनंतर पुन्हा मोदी पंतप्रधान होणार नाहीत असं भाकीत करून राजकीय धुराळा उडवून दिलाय. जहाँ तक मेरा असेसमेंट है, मुझे थोड़ी बहुत जो राजनीति समझती है इसके मुताबिक मुझे लगता नहीं कि आगे ये चुनाव के बाद मोदी जी प्रधानमंत्री होगी. मैं तो ज्योतिषी नहीं हूँ पर मुझे लगता है कि उनको जो नंबर चाहिए वो नंबर मिलेगा नहीं. 2014ची पुनरावृत्ती करत राक्षसी बहुमतानं सत्तेत येणं भाजपला तितकंसं सोपं नाहीये. पाकिस्तानातल्या एअर स्ट्राईक नंतर झालेल्या ओपिनियन पोलनुसार यावेळी भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठणं कठीण असल्याचं दिसतंय. ज्या हिंदी पट्ट्याच्या जोरावर भाजपनं मुसंडी मारली होती तिथं आता कडवं आव्हान उभं राहिलंय. त्यामुळे बहुमत न मिळाल्यास पण भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरल्यास मोदींच्या नावावर मित्रपक्षांची सहमती होईल का हाच खरा प्रश्न आहे. कारण आता युती केली असली तरी मोदी आणि अमित शहा यांच्या राजकारणावर मित्रपक्षांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. 2014च्या निवडणुकीत मोदींचं नाव जाहीर झाल्यानंच जेडीयूच्या नितीश कुमारांनी काडीमोड घेतला होता. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न दिल्यानं चंद्राबाबूंच्या तेलुगू देसमनं एनडीएशी फारकत घेतली होती. शिरोमणी अकाली दलानंही वेळोवेळी दुय्यम वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेनं तर युतीच्या आणाभाका घेण्यापूर्वी मोदींवरच तोफ डागायला सुरुवात केली होती. तसंच केंद्रीय मंत्रिमंडळात मानाचं स्थान मिळालं नसल्याची सल सेनेला नेहमीच आहे. मोदी नसतील तर मग कोण? गडकरी की राजनाथ सिंग? भावी पंतप्रधान म्हणून गडकरींच्या नावाची चर्चा अधूनमधून होतच असते. गडकरींना संधी मिळाली तर सेनेनंही पाठिंबा देण्याची तयारी याआधी दाखवली होती. पण शरद पवारांनी याआधी 2014 मध्ये अशीच भविष्यवाणी केली होती, तेव्हा ती खोटी ठरली होती. आताही तसंच होईल असं गिरीश महाजन म्हणाले. मला वाटतं शरद पवार साहेबांनी मागच्या वेळेला अनेक वेळेला अनुमान वर्तवलेले होते. मागच्या इलेक्शनमध्ये त्यांनी ते सांगितलं होतं, पण ते साफ खोटं ठरलं. त्यांच्या घरामध्ये जसा कल सुरू झालेला की त्यांना उभं राहायला जागा नाही आहे. नाही, हे मोठं दुर्दैव आहे. पण त्यांनी ठीक आहे, ते भविष्य वर्तवता आहेत, पण ते साफ खोटं ठरणार आहे. पवार जे बोलतात नेमकं त्याच्या उलट होतं असंही म्हटलं जातं. आता पवारांनी मोदींबद्दल जी भविष्यवाणी केली आहे ती खरी ठरणार की खोटी हे घोडा मैदानातच कळेल. बशीर जमादार, न्यूज 18 लोकमत. पुढे बघूया, जालन्यातून अर्जुन खोतकरांचं बंड सेनेनं थंड केल्याने काँग्रेसने इथून कल्याणराव काळे यांची उमेदवारी जवळपास निश्चित केली आहे. तर जालन्याची जागा भाजपला सुटल्याचं आपण माध्यमातूनच ऐकल्याचं सांगत खोतकरांनी आपली नाराजी अजूनही कायम असल्याचं दाखवून दिलंय. जालन्याची जागा आता भाजपकडेच राहणार असल्याचं स्पष्ट झालं असून सेनेच्या अर्जुन खोतकरांचं बंड देखील थंड करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. म्हणूनच काँग्रेसने ऐन वेळेचा उमेदवार म्हणून कल्याणराव काळे यांना उमेदवारी देण्याचं जवळपास निश्चित केलंय. काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषद घेऊन या संबंधीचे स्पष्ट संकेत दिले. मला संधी भेटणार आहे. IBN 18च्या माध्यमातून पहिली ब्रेकिंग न्यूज, माझ्या केस उगवल्यानंतर मी भांग पाडाल आणि तुमच्या याच्यामध्ये दाखवल. अर्जुन बाण अदृश्य परिस्थितीमध्ये दिसत आहे, कधी दिसत नाही कारण की तो अर्जुन आहे. अर्जुनाचे बाण कदाचित दिसले तर मग युद्ध कसा होईल. आणि महाभारत जे घडलेलं आहे त्याच्यामध्ये प्रमुख भूमिका ही अर्जुनाची होती. आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ही अर्जुन बाण हा सक्षम राहील. तो कधी कसा वध करल हे तर श्रीकृष्णालाच माहीत आहे. आणि श्रीकृष्ण जे आहे ते वाट बघू लागले 23 मेची. श्रीकृष्ण आता तुम्हीच समजा. मग मीच वाट बघू लागलो. मी पैलवान ज्या वेळेला कुस्ती खेळायच्या आखाड्यात आयुष्यभर पैलवानकी कुस्ती करतो त्यावेळेला ऐन वेळेला जरी कुस्ती आली आणि फार पूर्वनियोजित आली तरी ती त्याला खेळायची असते. आणि त्याचे डाव त्या दिवशी शिकलेला नसतो, तो जुनाच शिकलेला असतो.
म्हणून तुमच्या आयत्या वेळेचा प्रश्नाचं उत्तर हे आहे. काँग्रेसनं खरं तर यावेळी जालन्यातून सेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकरांना दानवेंच्या विरोधात जोरदार तयारी केली होती. तशी खुली ऑफरही काँग्रेसकडून खोतकरांना देण्यात आली होती. पण उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी खोतकरांचं बंड थंड केल्यानं सत्तारांनी खोतकरांनाही चिमटा काढलाय. तुम्हाला निवडणुकीमध्ये ही गॅरंटी, जे 2 सर्वे झाले त्या 2 सर्वेमध्ये अर्जुनराव खोतकर हे 2 लाख मताने निवडून येणारे याची बातमी, याचा सर्वे भारतीय जनता पार्टीला मिळाला, शिवसेनेला मिळाला का काँग्रेसचा उमेदवार अर्जुन खोतकर हे 2 लाख मताने विजय होणार. त्यासाठी खरं म्हणजे काही लोक त्याची मनधरणी करू लागले, त्याला विनंती करू लागले, त्यांच्यावर दबाव टाकू लागले खोतकर साहेबावर. आता आदरणीय खोतकर साहेब त्या दबावाला बळी पडतात का विजय प्राप्त करतात का रणछोडदास बनतात, हे तर तुम्हाला त्यांनाच विचारावं लागेल. त्यांच्याबद्दल मी बोलणं इथे उचित नाही. दरम्यान खोतकरांनी मात्र आपलं नाराजीचं तुणतुणं अजूनही सुरूच ठेवलंय. जालन्याची जागा भाजपला सुटल्याचं मी माध्यमातून ऐकतोय असा दावा त्यांनी केलाय. साहेब दानवे यांचं तिकीट पक्का झालंय. नाही, मला माहीत नाही, तुमच्याकडून कळतं मला आत्ता. अर्थात आमच्या दोघांमध्ये चर्चा वरच्या पातळीवर चालू आहे. मुख्यमंत्री महोदय काल उद्धव साहेबांना भेटलेले आहेत. उद्धव साहेबांचा निरोप माझ्यापर्यंत येत नाही तोपर्यंत मला काय चाललं हे माहीत नाही. ज्या दिवशी उद्धव साहेबांचा निरोप मला येईल त्या दिवशी मी तुम्हाला सांगेन. जालन्यातून दानवेंचा पराभव केल्याशिवाय भांग पाडणार नाही असा पणच अब्दुल सत्तारांनी केलाय. किंबहुना तेव्हापासून ते डोक्यावरचे केसही वाढू देत नाही. त्यामुळे 23 मे नंतर तरी अब्दुल सत्तारांच्या डोक्यावरची टोपी निघणार की नाही हे अर्जुनाच्याच हाती आहे. कारण त्यांनी छुपी मदत केली तरच दानवेंची सीट धोक्यात येऊ शकते. सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. आणि आता वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.